टेम्पलेट यूज नाही करणार होता, कारण त्याच्यावरती ऑलरेडी त्या एका सेशनची नावं आहेत, बरोबर. तर मग आपण नवीन एक तू लिस्ट मॅन्युअलीच बनव. ओके सर. ठीक आहे, आणि ती रोलिंग ठेवूया. ऍक्च्युली चॅट वरतीच रोलिंग ठेवूया. चॅट वरती आता बाकी काहीच पोस्ट नको करू. एव्हरीवन चॅट वरती 0 साठी फक्त आपली नावं पोस्ट करा आत्ताच्या आत्ता लगेच, आणि जतीन तू नोट डाऊन करत जा जशी येतील तशी. येस सर. बरं ठीक आहे, आपण एक एक करून सुरू करूया. शिवेंद्र राजे भोसले. धन्यवाद अध्यक्ष महोदय, बोलण्याची संधी दिली. आपण सध्या कृषी आधारित सर्व महाराष्ट्रातील आत्महत्या, विदर्भातील आत्महत्या, मराठवाड्यातील प्रश्न या सर्वांवर बोलतोय, पण आपण एका गोष्टीकडे मला वाटतं असं दुर्लक्ष होतंय की कोकणातल्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न आहे. कोकणात गेल्याच काही दिवसांमध्ये कोकणात निसर्ग चक्रीवादळ झालं. निसर्ग चक्रीवादळामध्ये जे नुकसान झालंय, नुकसान झालंय, पण आज 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ झालं आणि अशी माहिती आहे की एक 7 ते 8 दिवसांपूर्वी विजेचा पुरवठा सुरळीत झालेला आहे. म्हणजे एकूण जवळजवळ ते सुरळीत येण्यासाठी 2 महिने लागले. त्याचबरोबर सरकारने जे कोकणातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक दर हेक्टरी 50,000ची मदत केली. 50,000 मदत ही दर हेक्टरी अशा विदर्भातील वगैरे शेतकऱ्यांना ठीक आहे, कारण जेव्हा हेक्टरी आपण मदत करतो तेव्हा ते पुढच्या वर्षी आपण ते जे पीक आहे ते परत पुन्हा नव्याने तयार करू शकतो. पण कोकणातल्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की जे कोकणातले फळबाग आहेत, आंबा, नारळ, काजू, त्यांना एक 10 वर्ष फळ यायलाच लागतात आणि 50,000ची मदत देऊन ते 10 वर्ष आपण एक प्रकारे शेतकरी कोकणातले 10 वर्ष पाठीमागे गेलेले आहेत. 50,000ची मदत ही पूर्णपणे तुकडी आहे असं मला वाटतं. पण आणि जर आपण त्या खोलात गेलो, जर निसर्ग चक्रीवादळ जे झालं त्याच्या खोलात जर गेलो तर नुसतं चक्रीवादळच झालं नाही की विविध संकटही त्यांच्या समोर आली, की जसं की पालापाचोळा जो गोळा झाला, झाडं रस्त्यावर पडली, त्यामधून सरकारकडून जास्त मदत कमीत कमी झाली, जास्त मदत झालीच नाही. सर्व तिथल्या लोकांनीच मदत केली. शिवेंद्र राजे 1.5 मिनिट सर, एकच मिनिट, थोडाच वेळ रॅपअप. आणि जो पाणी खराब झालं, विहिरीमध्ये पालापाचोळा पडला, पाणी खराब झालं, त्याच्यामुळे लोक आजारी पडली. त्यामुळे सरकारने जी मदत केलेली आहे ती खूप तोकडी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे अध्यक्ष, आपण टायमर नाही का लावणार आहोत? टायमर मी इथे माझ्या इथे लावलाय, पण एक काम करूया जतीन, तुला जर पॉसिबल स्क्रीन शेअर करू सर. स्क्रीन शेअर टायमरचं, कारण आपण तो टेम्पलेट वापरत नाही. ओके, 1.5 मिनिट. अनुप्रिया 1 minute 30 seconds. Please share the screen. सत्तार साहेब, सुरू करा आपलं भाषण. सत्तार साहेब. थांबा. हा, टायमर परत एक रिझ्यूम करतो. मिनिट, रिस्टार्ट दिस.
हा बोला सत्तार साहेब बोला आता. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आपण हे समजायला पाहिजे का शेतकरी आत्महत्या करतो, का तो आत्महत्या करतो. अध्यक्ष महोदय, जेव्हा तो आत्महत्या करतो तेव्हा तो फक्त शरीराने मेलेला असतो, पण त्याच्या आधी कितींदा या सावकारीने आणि सावकारांनी त्यांना शब्दाने मारलेलं असतं. हो, आत्महत्या करणं छोटी गोष्ट नसतं साहेब. अध्यक्ष महोदय, छोटी गोष्ट नसते. मला तर त्या लोकांच्या कानाखाली मारायशी वाटते जे लोक आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना लाचार आणि लाचार बोलतात. जो माणूस वादळाला झुंज देत असतो आणि उपाशी पोटी झोपी जात असतो, जो माणूस अश्रू पिऊन स्वतःची तहान भागवत असतो आणि पावसाची वाट बघत असतो, जो माणूस स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरत असतो आणि आपल्याला साथ देत असतो, त्यासाठी आपले सरकार, मी सरकारला सांगू इच्छितो, आम्ही त्याच्यावरती काम करत आहे की आपण त्यांच्या मदतीला पुरायला पाहिजे. मला तर वाटतं की कदाचित मागचे सरकार आपण स्वतः लाचार आहे की त्यांच्या आपण मदतीला आजपर्यंत कधी पुरलो नाही. तर मी आज इथे जे सत्र आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती एक चांगला तोडगा काढू आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो की आपण ह्याच्यावरनं काहीतरी चांगलं घेऊन बाहेर पडू. धन्यवाद. धन्यवाद सत्तार साहेब. बाळासाहेब थोरात, आपलं भाषण. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की निसर्ग वादळाबद्दलच्या कॉम्पेन्सेशन बद्दल आता एक माननीय सदस्य बोलत होते, तर त्याच्यावर आमच्या सरकारने तोडगे काढलेले आहेत. कसं आहे की ह्या सायक्लोनमुळे, कारण की अशा टाईपची परिस्थिती, हे जे सायक्लोनचे कंडिशन आहे, अशा टाईपची परिस्थिती अरेबियन सीच्या एरियामध्ये उद्भवणं फार रेअर गोष्ट आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर ज्या उपाययोजना असणार आहेत त्या त्याप्रमाणे युनिक असण्याची नेसेसिटी आहे. तर अजित पवार, आमचे जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी 5,000 रुपये ईच अश्योर केले आहेत जे लोक निसर्ग सायक्लोनमुळे अफेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी, आणि 50,000 रुपयांचं जे प्रोव्हिजन केलं आहे ते तर नक्कीच आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला कन्सिडर करावी लागेल की खूप जे विरोधी पक्षनेते आहेत किंवा विरोधी पक्षात जे बसलेले आहेत त्यांनी खूप असे आरोप केले की केंद्राकडनं तुम्हाला मदत येत आहे तरी सुद्धा तुम्ही का करत नाहीये. तर आम्हाला हे सांगायचंय, केंद्राकडून जे जीएसटी मार्फत जे आम्हाला मदत येत आहे तो त्यांनी केलेले आमच्यावर उपकार नाहीये, तर तो आमचा हक्क आहे. मुळातच महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेला मोदी सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसेंट्रलायझेशन करायची गरज होती, इकॉनॉमीमध्ये कॅश इंजेक्शन करायची गरज होती, तेव्हा त्यांनी केलेलं नाही. आणि जेव्हा सिच्युएशन हाताबाहेर जायला लागली तेव्हा त्यांनी सगळे आपले हात झटकलेले आहेत. खूप सारे इकॉनॉमिस्ट, मी काल सुद्धा हा मुद्दा रेज केला होता की खूप सारे इकॉनॉमिस्ट म्हणतायत की इकॉनॉमीमध्ये डायरेक्ट कॅश इंजेक्शनची गरज आहे, तर तिथे केंद्र सरकार लोन्सच्या मार्फत एमएसएमई सेक्टरला अजून जास्त क्रिपल करत आहेत. आणि माननीय अशोक चव्हाणजी मगाशी म्हटले होते की जे एमएसएमईज आहेत ते आपल्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे, एस्पेशली महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. तर ह्या संदर्भात एकच सेंटेन्स, या संदर्भात आमची केंद्र सरकारला अशी विनंती आहे की आपण कृपया इकॉनॉमीमध्ये लवकरात लवकर कॅश इंजेक्शन करावं. धन्यवाद. गणेश नाईक साहेब. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न काळामध्ये म्हटलं होतं की थर्स्ट फॉर पॉवर हे शब्द वापरले होते त्यांनी. तर मला त्यांना सांगायचंय की तुमची सरकार आल्यावर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये प्रभाग सिस्टीम असते ती काढून तुम्ही वॉर्ड सिस्टीम केली. म्हणजे एका वॉर्ड मध्ये 4 नगरसेवक, तर ही सिस्टीम तुम्ही तोडली. कारण त्याचा तुम्हालाच म्हणजे तुमचे नगरसेवक निवडून वगैरे येत नव्हते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नव्हता, म्हणून तुम्ही हे केलं होतं. आणि कोणत्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे म्हटलं नव्हतं की प्रभाग सिस्टीम ही चुकीची आहे, त्याचा आम्हाला फायदा होत नाहीये. तरी तुम्ही ही बंद केली आणि एक वॉर्ड एक सदस्य हे परत तुम्ही सुरू केलं. तर थर्स्ट फॉर पॉवर ही कोणाची आहे ते तुम्ही आम्हाला नका सांगू. आणि सरपंचाची डायरेक्ट निवड ग्रामपंचायतीत करणं हेही तुम्ही बंद केलं आणि म्युन्सिपल काउन्सिल मध्येही ते पण बंद केलं डायरेक्ट निवड. तर ते तुम्ही आम्हाला नका सांगू की आमची थर्स्ट फॉर पॉवर होती म्हणून आम्ही एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचं वोटिंग राईट्स दिले होते. आणि
निसर्ग चक्रीवादळाचा इथे विषय मांडण्यात आला. शिवेंद्रराजेंनी सांगितलं की जे कॉम्पन्सेशन दिले ते एकदा दिले आणि फळ यायला किमान 10 वर्ष लागतात. तर त्यासाठी काही सरकारने केलं नाहीये, तर त्याबद्दलही मी माझ्या पुढच्या भाषणात बोलीन. धन्यवाद. विरोधी पक्षनेता साहेब, आपलं भाषण. देतोय अध्यक्ष महोदय. नमस्कार, धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता या सध्या सगळ्याच्या परिस्थितीत आणि या सगळ्या सरकारच्या आढाव्यात मला इतकंच म्हणावं असं वाटतं की उद्धवजींची परिस्थिती सध्या ही अशी आहे, त्यांना कोणत्याच गोष्टीचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत. त्यांची परिस्थिती सांगतोय मी अध्यक्ष महोदय त्यांना कशी आहे. कुबड्यांवर पाय समजून सुखावलात, मग पायांवर उभे राहणे चालणे हे तुम्हाला भयकारी वाटते आता. त्यामुळे ही सगळी कुबड्यांवर तुम्ही पाय ठेवला आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःच्याच पायावर उभं राहायला भयकारी वाटत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला जर एक ठोस निर्णय घेता येत नसेल, या सगळ्यांना ठोस निर्णय घेता येत नसेल तर बाहेर पडा. आणि मागच्या एका ह्याच्यात थोरातांनी म्हणलं की भारत हा सेक्युलर आहे आणि महाराष्ट्र हा सेक्युलरच्या ह्याच्यावर चालतो. थोरात साहेब, तुमच्यासोबत जे शिवसेना आहेत ना, त्यांना विचारा सेक्युलर आहे का नाही. आणि त्यांना इतकंच विचारा, त्या शिवसेनेला नका विचारू, बाळासाहेबांच्या शिवसेनेला विचारा की ते सेक्युलर आहेत का. बाळासाहेब आमचे सगळ्यांचे आदरणीय होते, त्यामुळे त्यांनी जे वस्त्र परिधान केलंय त्या परिधानाची मान ठेवून त्यांना विचारा की सेक्युलर आहेत का नाही. त्यामुळे बाळासाहेब आणि चव्हाण, तुमचे सगळं असंच चाललंय तुमच्या दोघांचं की तुमसे नाराज नाही हूं मैं, हैरान हूं जिंदगी, लेकिन याच्यामध्ये इति असं आहे की थोरात की अशोक चव्हाण हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे तुमची ही सगळी परिस्थिती एकूण भोंगळ कारभार आहे हा सगळा. आणि हा मुद्दा मला इथे आणायचा नव्हता. उद्धवजींना मला फक्त इतकंच विचारायचंय, कारण त्यांनी या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या होत्या की पहिले मंदिर फिर सरकार, या मुद्द्यावर तुम्ही लढवला होता. हा मुद्दा मला इथे आणायचा नव्हता, तरी पण मी विचारतोय, तुम्ही फक्त भूमिपूजनाला पवार साहेबांना घेऊन जाताय की नाही. धन्यवाद. धन्यवाद. मुक्ताताई, आपलं भाषण. मुक्ताताई, ठीक आहे, आपण त्यांचं नंतर घेऊ. वर्षाजी गायकवाड, आपलं भाषण. अध्यक्ष महोदय, काल असा विषय झाला होता की जे एक्सेसिव्ह उत्पादन यंदा होणार आहे आणि ते होणार आहे हे निश्चितच झालेलं आहे साखरेचं. तर त्याचं काय करायचं, आणि दरवेळीच हा मुद्दा उपस्थित होतो की साखरेच्या ऊसाच्या अति उत्पादनामुळे बाकीच्या पिकांवर परिणाम होतो. तर यावर एखादा केंद्र सरकारला कायदा करणं गरजेचं आहे, तर त्याच्यावर देखील आपण चर्चा करूया. प्रत्यक्षात एक इकॉनॉमिकली आणि इकॉलॉजिकली व्हायबल अशा पद्धतीचं वातावरण शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्याची गरज आता येऊन ठेपलेली आहे. आणि मगाशी जो मुद्दा झाला की निसर्ग चक्रीवादळाचा, तर निसर्ग चक्रीवादळाच्या संदर्भात आम्ही केलेल्या उपाययोजना ह्या कधीही तोकड्याच होणार आहे. त्याचं कारण असं कुठचंही सरकार असं याचं कारण असं की इथे जसं ते मगाशी म्हणाले 10 वर्ष शेतकरी मागे गेलेला आहे. कारण इथे पीक हे एकदा म्हणजे काय म्हणायचं तर रोप लावणं हे फक्त एकदाच होतं आणि उत्पादन हे वर्षानुवर्ष घेतलं जातं. ते झाड वाढणं, त्याची निगा राखणं, याच्यावर प्रचंड खर्च, प्रचंड मेहनत शेतकऱ्याला करावी लागते. कोकणामध्ये प्रचंड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे याची कल्पना आम्हाला आहे. पण आम्ही हे नुकसान झालेल्या महिन्याभराच्या आतमध्ये 490 कोटी 13 लाख शेतकऱ्यांना 490 कोटी एवढी रक्कम आम्ही वितरित केलेली आहे. आणि प्रति झाड मदत देण्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे फडणवीसांनी केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही असं म्हटलं, तर आम्ही नाचत ते पश्चिम बंगालला गेलो नाही कारण तिकडे निवडणूक आहेत म्हणून मोदी गेले, पण इथे आलेले नाहीत महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. मुक्ताताई, तुम्ही परत आले का सदनात? तुमचं भाषण. मला आज, धन्यवाद अध्यक्ष साहेब, मी आज इथे शेतकऱ्यांना कोविड-19च्या काळात जो फटका बसला त्याबद्दल बोलणार आहे. थोडंसं पुरंदर तालुक्यात जाऊन बघितलं
तर असं लक्षात आलं की लॉकडाऊन ज्या काळात चालू झालं त्या काळामध्ये त्यांची पेरणी आणि नांगरणीचा त्यांचा तो काळ होता आणि त्या काळात शेतकऱ्यांना बाहेर पडता नाही आलं, त्याच्यामुळे त्यांचा तो काळ ठप्प झाला. त्यांना पेरणी करता आली नाही, नांगरणी करता आली नाही. प्लस ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला, जेव्हा अनलॉक चालू झाली, अनलॉकची प्रक्रिया चालू झाली, त्यावेळेस जेव्हा त्यांनी पेरणी केली आणि ते त्याच्यात त्यांचं काय झालं की त्यांचे आणि नंतर लगेचच पावसाळा चालू झाला, त्याच्यामुळे त्यांनी जी तणनाशकं मारली, जे त्यांनी खते घातली, त्याचा काही उपयोगच झाला नाही. ती रसायने वाहून गेली पावसाच्या खाली. आणि दुसरं म्हणजे त्यांचे तोडे जे होते, तोडणीची जी होती ती साधारणपणे 6 ते 7 वेळा एखाद्या वाटाण्याचा तोडा होत असेल, तर ती फक्त त्याचे फक्त 2 तोडे झाले. त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आणि शेतकऱ्यांना जसं मजदूरांना रिलीफ फंड देण्यात आले, तसं शेतकऱ्यांनाही मला असं वाटतं की यासाठी रिलीफ फंड देण्यात यावे. आणि दुसरं म्हणजे कोविडचा जो प्रादुर्भाव आहे पुण्यात सगळ्यात जास्त आहे आणि जे त्याचे विलग्नवास केंद्र आहेत, त्या विलग्नवास केंद्रांची परिस्थिती ही आहे की एका विलग्नवास केंद्रामध्ये 3 माणसांना किंवा 3 व्यक्तींना तिकडे ठेवलं जाते, जे निगेटिव्ह आलेले आहेत. त्याच्यामुळे एकाला जरी झालं तरी त्या दोघांना त्याचा धोका आहे. तर मला असं वाटतं की याची परिस्थिती पण थोडीशी सुधारली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. प्रमोदजी, आपलं भाषण. भाषण सुरू व्हायच्या आधी, पुढच्या भाषणाच्या आधी जरा स्क्रीन शेअर करणं बंद करणं. ओके, 2 मिनिटं. हा, मला जरा इकडे एक नमूद करायचंय, आपल्याकडे अजून अर्धा तास शून्य काळाचा बाकी आहे. मी 5 मिनिटं तुम्हाला अजून देतो ब्रेक म्हणून. तुम्ही ठरवून घ्या की कुठल्या एका विशेष विषयावरती चर्चा करायची, कारण तुमच्या सगळ्यांची तोंड सगळ्या दिशेला आहेत, 8 दिशांना आहेत. कळलं का? कोणी एक इकडे बोलतंय, कोणी एक तिकडे बोलतंय. मला त्या 0 तासामध्ये मी तुम्हाला अजेंडा देत नाही, मी कधीच अजेंडा देणार नाही, पण मी तुम्हाला वेळ देतोय 5 मिनिटाचा की मी ठरवा की कशावरती चर्चा करायची. कारण आत्ताची चर्चा इतकी दिशाहीन चालू आहे, म्हणजे मला म्हणतो ना, कळतच नाही की ह्याचं वर्बॅटिम मध्ये पण काहीतरी एक सूत्रता पाहिजे ना, सुसूत्रता पाहिजे, कंटिन्युएशन पाहिजे. कुठल्याच प्रकारचं कंटिन्युएशन नाही. एक इथे बोलतोय, दुसरं सेक्युलरिझम, तिसरं कर्जमाफी, रिलीफ, हे ते काहीतरी एक ठरवा ना तुम्ही लोकांनी. सदन, विरोधी पक्ष आणि सरकार सदनाच्या वेगवेगळ्या बाजू घेतात, पण विषय एकच असतो. तुमचे विषय 14 आहेत आणि 14 विषयांच्या 3 बाजू. असं नकोय ना मला. मला तुम्ही थोडा समन्वय करा. आता 12:30 वाजलेत, मी 12:35 पर्यंत तुम्हाला वेळ देतोय. प्लीज तुम्ही ते हे करा. 12:35 पर्यंत ब्रेक आहे. तुम्ही तुमचं ठरवा की कशावरती चर्चा करा. मिळत नाही, शेतकरी दूध फेकून देतात. पंढरपूर, मंगळवेढा, साताऱ्यात तर काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा झाली. त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर द्यावीत. आणि या सरकारच्या मंत्र्यांना स्वतःच्या गाड्या घ्यायला वेळ आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी दुधाचा भाव दिलेला नाहीये योग्य. ते अत्यंत चुकीचं आहे, त्यावर आपलं लक्ष वेधतो. दुसरा प्रश्न, 12वीच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस यामुळे कमी करण्यात आलेला आहे आता, कारण कोरोनामुळे त्यांना बहुधा अभ्यासात जी काही गडबड झालेली आहे. तर इथे 12वीचा मी कालच सिलेबस बघत होतो, विद्यार्थ्यांचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स यांनी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत. म्हणजे जे प्रश्न येणार आहेत ते सोडवून दिलेले काही प्रश्न असतात ते त्यांनी कमी केले, तर हे चुकीचं आहे. याविषयी काही योग्य धोरण सरकारने ठरवलं तर बरं होईल. त्यानंतर कोरोनाच्या टेस्टिंगची मुंबई शहराची क्षमता जवळपास 12,000 आहे. त्यापैकी सरकार केवळ 5,000, 5,500 असे करून त्यांना आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि चौथा मुद्दा हा आहे की गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणारे आपले अनेक मुंबई किंवा ठाण्यातील चाकरमान्य असतात, त्यांना तिथे गेल्यावर 14 दिवस क्वारंटीन करणार आहेत. तर ते चुकीचं धोरण आहे, कारण 2 दिवस जरी कोणाला जायचं असलं तर मग 14 दिवस तिकडे क्वारंटीन, 14 दिवस तिकडे आल्यावर क्वारंटीन, तर 30 दिवस पूर्ण वाया जातील. तर यावर सरकारने उत्तर द्यावे. आणि शेवटचा प्रश्न अमरावतीचा. अमरावतीमध्ये एक घटना घडली ज्यामध्ये एका तरुणीच्या गुप्तांगांमधून स्क्वॅब घेण्यात आले कोरोनाच्या टेस्टिंगचे. तर त्यावर गृहमंत्र्यांनी सरकारने उत्तर द्यावं. धन्यवाद. महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. विनोद बेवे, तुमचं. हो, चालू करू? हो. तर असा जसं प्रमोद पाटील म्हणाले की दुधाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर 40% कपात करण्यात आली आहे दुधाच्या ज्या प्राइस मध्ये, आणि त्यानंतर याबाबत सरकार काहीच बोलत नाहीये. आज कितीतरी शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलनं करतायत, तरीही सरकार शांत आहे. मला कळत नाही का. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षणाचा. आज 12वीच्या मुलांचा निकाल लागून एक 10-15 दिवस झालेले आहेत, तरीही ज्या मुलांनी पेपर रिचेकिंगला टाकले असतील,
ज्या मुलांनी रिइव्हॅल्युएशनला टाकले असतील त्यांचे पेपर अजूनही त्यांना फोटोकॉपी देखील मिळालेली नाही. आणि जर त्या मुलांची ऍडमिशन होण्याच्या आधी जर मिळालं नाही तर त्या मुलांचं हे भविष्य कुठे जाणार आहे हे आपल्याला माहितीच नाही. त्यानंतर अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण कोविड मध्ये ह्यांच्या बाबत खूप बोलतो, पेशंट्स बाबत काय होतंय, पण कधीही डॉक्टर बाबत काही बोलत नाही. आज देशभरात 120 डॉक्टर कोविड-19 ने गेलेत. त्यानंतर महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात एका डॉक्टरचा खून केला गेला त्याच्या एका माणसाने, कारण त्यांच्या वडील कोविडने गेले म्हणून. यावर सरकार काय करतंय का मी विचारू इच्छितो. आणि शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. ऑनलाईन एज्युकेशन हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण मला सरकारला विचारायचंय की ते हे गावात कसं नेणार आहेत. ते जिथे मुलांकडे तिथे मुलांकडे कॉम्प्युटर नाहीये, लॅपटॉप नाहीये, तिथे ही गोष्ट कशी नेणार आहेत हे मला विचारायचं. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मुख्यमंत्री जी, आपलं भाषण. हाँ, तो सबसे पहले प्रमोद पाटिल जी के कुछ पॉइंट्स का आंसर देना चाहता हूँ. सबसे पहला तो सर, आपका जो गणपति के लिए आप बता रहे थे कि 2 दिन जा रहे हैं पर 14 दिन का क्वारंटीन क्यों? सर, एक चीज आप बोल रहे हो कि ये पैंडेमिक सिचुएशन है. यहाँ मैं नहीं डिसाइड करता कि कौन कितने दिन तक क्वारंटीन होना चाहिए. ये आता है ICMR की तरफ से और हमें बताया जाता है कि स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर है ये, कि अगर कोई किसी एक डिस्ट्रिक्ट से दूसरे डिस्ट्रिक्ट जाता है तो उसे 14 दिन कंपलसरी क्वारंटीन में रखना है. हम ये नहीं कह सकते कि नहीं आप निकल लो क्योंकि आपको तो 2 दिन रहना है, तो आप बाकी के 14 दिन क्वारंटीन मत करो. Now coming to the point of online education which Vinod Bhiva raised, it is very correct because seeing the current situation, I do realize that a lot of kids in the hinterlands of Maharashtra do not have access to internet services. So that is why I, along with the district, there are many stakeholders in the districts are planning to follow the Kerala model wherein the teachers record videos and these videos are taken to those districts by people from the government and the kids are shown these videos so that they. Now coming to the point of the milk protest, sir, we have taken cognizance. मैंने क्वेश्चन आवर में आपको आंसर दिया कि सर बाला साहेब पाटिल ने कॉग्निजेंस लिया है. अभी 18 तारीख को मीटिंग हुआ सर, कैबिनेट मीटिंग में हमने डिस्कस किया. अभी जो प्रक्रिया होगी वो सर आपके सामने में विधानसभा में रख नहीं सकता. हाँ, मैं विधानसभा में रख नहीं सकता. जैसे ही प्रक्रिया बाहर आएगी आपको तुरंत पता चल जाएगी. थैंक यू सो मच. अशोक चौहान जी. Okay, so talking about the protests that happened, even because protests happened yesterday by the dairy farmers in Mumbai, definitely the state government of Maharashtra has taken cognizance of the issue and we have planned to buy 10 liters of milk from the farmers. But I also urge every minister here or every member of the legislative assembly to consider the possibility of adopting the Karnataka model and or maybe modifying it for the Maharashtra state. This model is of the Shera Dhare and they call it where the subsidy goes directly to the dairy farmers, and this is something that members from the AIKS are demanding continually. Another thing I would urge all the opposition members to urge the ministers in the center to ask our Honorable Prime Minister to roll back the supply of milk powder from America, which is causing a drop in prices of the Indian milk powder, and the farmers are hoarding this milk powder. So that's something that I would ask the center to take cognizance of. Talking about the education sector, one question to Varsha Gaikwad is this: since the FIGC admissions are opening today, the portal seems to be working very well, but I do have a question for all of the students in the remote areas of Maharashtra that are not able to get access to this portal, or the areas that have been affected by Cyclone Nisarga. What is the possibilities of their admissions? Another thing that I would ask opposition members as well as the center to take cognizance of, as it has been reiterated by Mr. Aditya Thackeray, our Minister for the Youth, is that yeah, this is the last line. Yeah, the UGC Grants Commission please specify a standard operating procedure for the final examinations. Otherwise, cancel the final examinations because it is impossible to hold it in the current conditions. Yeah, thank you so much. शिवेंद्र राजे, आपलं भाषण. धन्यवाद अध्यक्ष महोदय. इथे सन्माननीय सदस्यांनी जे विविध मुद्दे मांडले त्याबद्दल मी एका मुद्द्यावर विचारणार
एक मत व्यक्त करत असतो ते कोविडसाठी मुंबईमध्ये जे बांद्रा बीकेसी मध्ये एक हजारो बेडचं एक हॉस्पिटल उभं केलेलं आहे. त्यांचे फोटो सगळीकडे आले, पण त्या हॉस्पिटल मध्ये रुग्णच दिसत नाहीत. जे रुग्ण असलेले त्याच्यासाठी केले, त्याच्यासाठी जर केलं असेल तर त्याचे फोटो पण आम्हाला इथपर्यंत पोहोचवूया, संपूर्ण महाराष्ट्राला कळू दे की ते रुग्णांसाठी केलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक विषय आहे ते एज्युकेशन. शिक्षण मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की विविध कारणांसाठी जे तुम्ही हे केलेलंच आहे, तुमचं सरकारचं असं म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की शाळा सुरू नको पण शिक्षण सुरू व्हायला हवं. शिक्षण सुरू व्हायला हवं, पण ते शिक्षण जर एकत्र शाळा सुरू न करता व्हायचं असेल तर संपूर्ण गावांमध्ये जर त्याची पूर्णपणे कनेक्टिव्हिटी आहे का, नेटवर्क आहे का, याचा पण विचार करून शिक्षण सुरू झालं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक विषय असा आहे की जे विविध जे विविध पंचनामे करायचे त्यासाठी शिक्षकांना ऑर्गनाइज केलं जाते. त्याच्यासाठी शिक्षकांची जी काळजी कोण घेणार आहे, सरकार, राज्य सरकार घेणार आहे का या सिच्युएशन मध्ये? ठीक आहे, धन्यवाद साहेब. अब्दुल सत्तार साहेब, आपलं भाषण. अहो शिवेंद्र राजे साहेब, तुम्ही बघताय की एक सेकंड अब्दुल सत्तार साहेब, एक सेकंड थांबा. काय झालं? काय झालं काय? ओके नाही, अब्दुल सत्तार साहेब फ्रीज झालेले आणि त्यांचा आवाज नाही येते. बरोबर. हॅलो, आवाज येतोय का? हो सत्तार साहेब. जतिन बिफोर सत्तार साहेब स्टार्ट, जतिन चैट पे 2 मिनट ध्यान दो. बोलू का मी? 1 मिनिट थांबा साहेब. Anupriya, share the screen now for 1 minute 30 seconds. सत्तार साहेब, आपलं भाषण. अहो शिवेंद्र राजे साहेब, तुम्ही काय बोलताय? अहो जर आज तुम्ही बोलताय शाळा सुरू नाही झाल्या पण लेक्चर सुरू झालेत. आज आपल्याला जी पॅन्डेमिक आपल्यावरती आले, हा रोग इथं सगळीकडे पसरलाय, त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याला पण विरोध करताय. जरा तरी लाज असावी. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तर सेक्युलरिझम बोलू नका. आज इथं मंत्रालयामध्ये एक मंत्री, मायनॉरिटी मधला मंत्री आज इथं बसलाय, तर तुम्ही सेक्युलर बद्दल बोलू नका. कुबड्या कोणी घेतल्या ते 6 वाजता कळलंच आम्हाला. कुठं गेलं तुमचे एकनाथ खडसे आणि कुठं गेले तुमचे विनोद तावडे? आता हे त्याचं उत्तर तुम्हीच द्या. आणि प्रमोद पाटील साहेब, अहो आम्ही काय करणार? तिथं केंद्र बाहेरनं दूध पावडर आयात करतंय आणि आता इथं आम्ही तर काढले ना पावडर, पण त्याची तर किंमती कमी झाल्यात. आम्ही त्याच्यावरती, त्या प्रश्नावरती आमची चर्चा चाललीच आहे आणि त्याच्यावरती आम्ही निर्णय पण घेतोय. आणि विनोद दुआ साहेब, विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरच्या एक्झाम कॅन्सल करायला तर आम्हीच भांडत आहे, पण तिथं सुप्रीम कोर्टामध्ये अजून तो निर्णय होतोय. विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगले निर्णय आतापर्यंत आम्हीच गेलेत. आम्ही फर्स्ट इयर वाल्यांच्या एक्झाम कॅन्सल केल्यात, सेकंड इयर वाल्यांच्या एक्झाम कॅन्सल केल्यात. आम्ही अभ्यासक्रम 40% 45% कमी केलाय. आता एवढं करून सुद्धा जर तुम्हाला आमचं पटत नसेल तर आम्हाला तुम्ही फक्त विरोधच करताय आणि तुम्हाला फक्त विरोधच येतोय हे मी समजून घेतोय. धन्यवाद सत्तार साहेब. दादाजी भुसे, आपलं भाषण. नमस्कार महोदय. आता आपल्या सहकाऱ्यांनी जे मुद्दे मांडले की शिक्षणावर जे राजकारण होतंय बीजेपी सरकारकडून, म्हणजे बीजेपीच्या माजी मंत्र्यांकडून जे राजकारण होतंय त्याबद्दल मी एक मुद्दा मांडू इच्छितो की आपण जे शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्याबद्दल जे राजकारण केलं, दर 2 दिवसात, दर 3 दिवसात आपण राज्यपालांना भेटून विनंती करत होतात की परीक्षा घ्यावी, पण अहो विद्यार्थ्यांचा आरोग्याचाही विचार केला जावा. आरोग्याचा विचार करणार नाही तर त्यांना डिग्री भेटून फायदा काय? जर कोरोनामुळे त्यांचं काही बरं वाईट झालं त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहेत का?
त्यानंतर मुद्दा आला शिवसेनेच्या हिंदुत्वाचा. तर मी एक सांगू इच्छितो इथं तुम्हाला फडणवीस साहेबांना की शिवसेनेचं हिंदुत्व कोणत्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहेत कायम. त्यामुळं राम मंदिरासाठी आम्ही तर जाणारच आहेत आणि आम्ही आमच्या हिंदुत्वाला कधीही बाजूला ठेवलेलं नाही. आम्ही फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम या एका तत्वावर आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत, त्याच्यावरतीच काम चालू आहे. त्यामध्ये पक्षाच्या अजेंड्याचा, पक्षाच्या हिंदुत्वाचा कोणताही प्रश्न आम्ही या सरकारमध्ये घेत नाही आहोत. त्याबद्दल न बोललेलंच आपण बरं आणि त्या मुद्द्यावर राजकारण नाही केलेलं हेच बरं. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, सगळ्यात पहिले तर मला ह्या गोष्टीला हात घालायला आवडेल की फडणवीस साहेबांनी जो सदनाचा मुद्दा होता तोच भरकटवला. कुठे आपण महत्वाच्या गोष्टींबद्दल डिस्कशन करत होतो तर कुठे ते जाऊन हिंदुत्वाबद्दल बोलतात. आत्ताच दादाजी भुसे बोलले की आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर वर्क करतो, त्यामुळे कोणत्या पक्षाची आयडिओलॉजी काय असावी ह्याबद्दल कोणाचाच आक्षेप नसावा. आणि ह्याच मुद्द्यावरून जर त्यांना आम्हाला क्रिटिसाइज करायचं असेल तर बीजेपीने काश्मीरमध्ये पीडीपी सोबत जी युती केली होती त्याबद्दल त्यांनी जरा स्पष्टीकरण द्यावं. मुळातच हा विषय नाहीच आहे. खरं तर आपण जे दुधाच्या प्रोटेस्ट बद्दल आता प्रश्न उद्भवत आहेत तर त्या संदर्भात आमच्या 2 मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही 300 रुपये किलोनी दूध पावडर आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये विकायला तयार होतो. आम्ही शेतकऱ्यांकडून जे एक्सेस दूध होतं ते त्यासाठीच खरेदी केलं होतं, पण केंद्राने ऐनवेळी जी बाहेरून पावडर आयात केली त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नुकसान फेस करावं लागतंय आणि त्यामुळे हे जे प्रोटेस्ट आता होत आहेत ते आपल्याला दिसत आहेत. पण यावर सुद्धा आम्ही उपाययोजना नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. अजून एक मुद्दा निघाला तो ऑनलाईन एज्युकेशनचा. तो ऑनलाईन एज्युकेशन सध्याच्या काळात फार जास्त फार जास्त गरज आहे हे आपल्याला दिसून येत आहे. आणि जर ऑनलाईन एज्युकेशन मॉडेल जे केरळमध्ये युज केलं गेलं तो अवलंबण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अजून एक महत्वाचा मुद्दा असा की जे आपण युजीसी कडून जी एक्झाम्स कॅन्सल कराव्या असे आम्ही डिमांड करतोय, तर कृपया आपण हे लक्षात घ्यावं की विद्यार्थ्यांचा जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे एकतर आम्हाला असा काहीतरी ठोस यंत्रणा द्या ज्याच्यामुळे आपण सर मी रॅपअप करते. त्यामुळे आम्हाला ठोस असं काहीतरी उपाययोजना द्या ज्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांची एक्झाम्स त्यांना त्यांच्या आरोग्याची पर्वा करून घेऊ शकतो, नाहीतर तुम्ही एक्झाम्स कॅन्सल करा. धन्यवाद. धन्यवाद. गणेश नाईक साहेब. आता इकडे कोविड-19 मध्ये डॉक्टरांचा विषय मांडण्यात आला. तर महाराष्ट्रामध्ये केरळवरून 40 नर्सेस आल्या होत्या ह्याच कारणासाठी, पण सरकारने त्यांना पगार दिले नाहीत म्हणून ते परत गेले. आणि सरकारचं हे कारण होतं त्यांना पगार न देण्याचं की सरकारकडे फंड नाहीये. तर मला एक प्रश्न पडतो की तुमच्याकडे गाड्या घ्यायला 1 करोडहून जास्त रुपये आहेत, तर कोविड च्या या महामारीमध्ये जे डॉक्टर आपलं काम करतात त्यांना पैसे द्यायला तुमच्याकडे फंड्स कसे नसतात. आणि दुसरा मुद्दा आला युजीसीचाही मुद्दा मांडला की अंतिम वर्षाच्या परीक्षा नाही घेण्याबाबत. तर भाजपचं एकच हे आहे की जे विद्यार्थी ह्या वर्षी अंतिम वर्षात आहेत ते जेव्हा पास होतील तेव्हा त्यांच्या रिपोर्ट कार्डवर असं नाही लिहून आलं पाहिजे की आपण एकच केस झाली होती की एका रिपोर्ट कार्ड मध्ये लिहून आलं होतं की कोविड-19 मुळे यांना पास केलं गेलं, म्हणजे कोविड-19 झाल्यामुळे परीक्षा पास घेतली नाही आणि त्याचं रिपोर्ट कार्डवर आलं होतं. तर तसं न झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं यामुळे पुढेही त्यांना नुकसान होऊ शकतं, कारण त्यांना असंही शंका येऊ शकते की यांना परीक्षा न घेता पास केलं गेलं तर यांना खरंच तेवढं येतं की नाही. आणि दुधाचाही प्रश्न आला की 10,000 सेंटरनी दूध इम्पोर्ट केलं, तर इम्पोर्ट लायसन्स कोणालाही दिलं गेलं नाही आतापर्यंत, हे मी स्पष्ट करतो इकडे आणि हेच बोलून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. देवेंद्रजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मुळात मी सदनाचा मुद्दा भरकटलाच नव्हता, कारण ते यासाठी भरकटला नव्हता कारण ज्या गोष्टी तुम्ही शिवतीर्थावर करता त्या गोष्टी जर तुम्हाला सदनात बोलायला लागल्या तर तुम्हाला कदाचित ते भरकटल्यासारखं वाटतं. हे झालं तुमचं नागरिकांना दिलेला धोका. आणि त्याच्या बाबतीत दुसऱ्या 2 गोष्टींवर मी सदनाचं लक्ष वेधू इच्छितो. त्या 2 गोष्टी ज्या डेअरी फार्मिंग आहेत, सध्या सरकारची विरोधी पक्षाची जी सगळी कार्यकर्ते आहेत ती सध्या रोडवर उडून डेअरी फार्मिंग वाचवण्यासाठी आणि जे दूध उत्पादक आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि एवढीच आमची मागणी आहे की प्रत्येक लिटर मागं 10 रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे.
आणि ज्या गोष्टी तुम्ही फक्त करू करू अशा बोलतात त्यात जर तुम्हाला करायच्या असतील तर तुमच्या महानंदा डेअरीच्या मार्फत तुम्ही करू शकता. तेवढं सगळं दूध संकलन करून तुम्ही मग त्याची भुकटी बनवून त्याची पावडर बनवून ती तुम्ही विदेशात नेऊ शकता आणि त्या विदेशात नेण्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपयाचं अनुदान त्या प्रत्येकाच्या मागे द्यावं लागेल. आणि इतकं जरी दिलं तरी खूप झालं आणि फक्त अनुदान तुम्ही त्याला द्यावं लागलं. आमच्या सरकारात आम्ही 5 रुपये अनुदान प्रत्येक लिटर मागे दिलं होतं, भलेही त्याची दुधाची जी रेट आहेत ती बरोबर असताना सुद्धा मी अनुदान दिलं होतं. आणि दुसरा असा मुद्दा येतो की आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा, तर एज्युकेशन सिस्टीम आपलं इतकंच म्हणणं आहे तर तुम्ही लास्ट इयरच्या पेपरचं कॅन्सल केलात तर त्यांच्या भविष्याचं काय? त्यांच्या भविष्यामार्फत तुम्ही फॉर्म मध्ये फक्त इतकंच लिहिताय की त्यांची जबाबदारी ही परत विद्यार्थ्यांची. तुम्ही जर त्या निर्णयावर एवढे ठाम असाल तर निर्णय ते भक्कमतेने घ्या ना. जळीतकांडाचा जो मुद्दा झाला, जो जळीतकांड पेपरचा मुद्दा झाला, तोच पेपर परत मुद्दा तुम्हाला इथे आणायचा आहे का? या सगळ्या गोष्टीला तुम्ही सांभाळून विद्यार्थ्यांचं हित या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण एज्युकेशन हे क्वालिटीचं एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि तुम्ही ऍडमिशन फी मध्ये 30% कपात आणि परीक्षा शुल्क हे पूर्ण परत दिलेच पाहिजेत. धन्यवाद. धन्यवाद. श्याम सुंदर शिंदेजी. नमस्कार अध्यक्ष महोदय, दिलेल्या संधीबद्दल तुमचे आभार. मला एवढंच सांगायचं आहे की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम मध्ये खूपसे प्रॉब्लेम झालेले आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे अनेक पालकांच्या खिशालाही खच पडलेले आहे, ज्या कारणामुळे मुलांना लॅपटॉप विकत घ्यावे लागले, मोबाईल विकत घ्यावे लागले. आणि काही असे पालक सुद्धा आहेत ज्यांना 2 मुलं आहेत आणि दोघांनाही एका वेळेस ऑनलाईन शिक्षण देता येत नाही. त्या कारणामुळे शिक्षणात कुठे ना कुठेतरी अडचणी निर्माण होत आहे. आणि राहिला प्रश्न दुधाचा, आजही बघायला गेलं तर शहरात, उपनगरात किंवा ह्या भागात दूध हे शुद्ध तरीकेचे पुरवलं जात नाही. त्यात खूप भेसळ असते, खूप कारणाचे असे काही ना काहीतरी केमिकल रित्या ते दूध बनवलं जातं. तर माझी अशी म्हणणं आहे की जे वाढतं दूध आहे, जे एक्सेस दूध आहे, ते सरकारने विकत घ्यावं आणि योग्यरित्या प्युरिटी त्याची व्यवस्थित नापून लोकांना द्यावं आणि शेतकऱ्यांनी आणि जे दूध उत्पादक आहेत त्यांना योग्य ती सबसिडी देऊन चांगल्या दरात आणि व कस्टमर पर्यंत पोहोचवावं अशी माझी इच्छा आहे. दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद महोदय. धन्यवाद शिंदेजी. पाटील साहेब. नमस्कार अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी मागच्या वेळी उचललेले मुद्दे अजूनही अनुत्तरित आहेत. अमरावती अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळी उचललेले मुद्दे अजूनही अनुत्तरित आहेत. अमरावतीच्या घटनेवर जे राज्य सरकार गृह मंत्रालय आपल्या सरकारच्याच अंतर्गत होते, त्यामुळे ही घटना त्यांच्या आणि गृह मंत्रालयाशी संबंधित म्हणजे लॉ अँड ऑर्डरशी संबंधित दुसरा प्रश्न असा की कोविड सेंटर्स मधून ज्या लोकांना पेशंट्सना तिथे आयसोलेट केलं किंवा तिथे ठेवले ते पळून जातात. सरकार काय करताय? तिथून ते पळून गेले तर अजून त्याचं संक्रमण होईल. एका बाजूला स्वतः कुठे जायचं नाही, स्वतःला संक्रमण होऊ नये म्हणून अगदी घरातच बसून राहायचं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेशंट्सना पळून जाऊन दुसऱ्यांच्या जीविताची तिथे धोका वाढवायचा, हे अत्यंत चुकीचं आहे. शिक्षण भरती आणि पोलीस भरती विषयी सरकारने किती तिथे आवाहनं केली होती, घोषणा केल्या होत्या, त्या इथे पूर्ण होताना दिसत नाही. आणि शिक्षकांच्या मागे यांनी काय कामं लावले? जाऊन ती माहिती संकलित करा. आणि 10,000 मागच्या वेळी पण हा मुद्दा उचलला की 10,000 लोकांना तिथे किंवा एक तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतं आणि त्यांना सरकारने परमनंट सुद्धा केलेलं नाही. ही सुद्धा एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि मी तर ही मागणी करतो की जिथे ज्या भागात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज सुद्धा नाही त्या ठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन कसं शक्य आहे? त्यामुळे मी तर मागणी ही करतो की शैक्षणिक वर्षच हे 3 ते 6 महिने पुढे वाढवण्यात यावं. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. टेक ओव्हर फ्रॉम हिअर. शेवटची 5 मिनिटं बाकी. हे राहू दे, टायमर राहूच दे. ओके सर. कोण आहेत बोलणारे? मुक्ताताई, आपलं भाषण सुरू करा. आणि सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पुढचं हे पाठवतो. धन्यवाद अध्यक्ष साहेब. मी आज इथे सर्वांनी जो एज्युकेशनचा जो मुद्दा मांडला त्याबद्दलच थोडंसं बोलणार आहे. प्रत्येक जणांनी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलला, पण जे विद्यार्थी 12वीतून पदवी शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाणार आहेत त्यांची एक प्रवेश प्रक्रिया होती आणि त्या प्रवेश प्रक्रियेबद्दल सरकारने अजूनही काहीच म्हणजे या परीक्षा साधारणपणे मे मध्ये होत्या आणि त्यांनी मे मध्ये नोटिफिकेशन दिलं की ते जुलैमध्ये होती. जुलैमध्ये रद्द झाल्याचे सोडून अजूनही एकही नोटिफिकेशन दिलेलं नाही आणि जर त्या होणार की नाही हे पण सांगितलेलं नाहीये.
आता 12वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण जे पदवी घेणार आहेत त्यांचं काय, म्हणजे लॉ करणार आहेत, IIT ज्यांना करायचं त्याच्या काहीच एक्झाम बद्दल झालेलं नाहीये. आणि जर ह्या होणार असतील तर ते किती वेळ आणि मग त्यांचा किती काळ वाया जाणार, त्याचं थोडंसं सरकारने आढावा घ्यावा एवढंच मला वाटतं. आणि ऑनलाईन शिक्षण जे चालू झालंय, तर मला असं वाटतं की एक 15 वर्षाच्या नंतर विद्यार्थ्यांना एक नॉलेज येतं की ऑनलाईन गोष्टी कशा हाताळायच्या. 15 वर्षाच्या खालील जे विद्यार्थी आहेत किंवा एकदमच लहान जे विद्यार्थी आहेत त्यांना कसं हाताळता येईल, नेटवर्क एवढे इश्यूज असतात, डिस्कनेक्ट केलं जातं. तर म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया चालू करून काय होतंय, मुलांना समजत काही नाहीये, फक्त त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो एवढंच. तर मला असं वाटतं सर याच्याबद्दल थोडासा विचार करून एक निर्णय घ्यावा एवढंच. धन्यवाद. धन्यवाद टिळक मॅडम. विनोद भिवाजी. तर मी इथे असं बोलू इच्छितो की मगाशी फडणवीस साहेब म्हणाले की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या नाहीत का, घेतल्या पाहिजेत ना. पण हा ह्यांच्याच पार्टीचा स्टँड पंजाबमध्ये असा आहे की परीक्षा न घ्यावं. जर तुमच्याच पार्टीमध्ये तुमच्याच पार्टीचे जर 2 चेहरे असतील वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये तर काय बोलायचं. त्यानंतर एक जो 12वीचा मुद्दा मुक्ताताईंनी मांडला, मी तो पुढे नेतो की 12वीच्या विद्यार्थ्यांना आता जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरून फॉर्म भरावाच लागतोय आणि त्यांनी ज्या ज्या कॉलेजेससाठी भरलाय त्या कॉलेजेसच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा त्यांना फॉर्म भरावा लागतोय. आधी ही सगळी प्रोसेस सेंट्रलाइज्ड होती, ती प्रोसेस डिसेंट्रलाइज का केली गेली आहे ह्याच्याबाबत मला प्रश्न आहे. आणि एक त्यानंतर खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे परत मी डॉक्टरांच्या प्रश्नावर येतो. डॉक्टरांना अजूनही बरोबर PPE किट मिळत नाहीयेत. आज ज्या ज्या नर्सेस आहेत त्या जिथे राहत होत्या तिथे त्यांना राहायला घेतलं जात नाहीये, कारण की त्या COVID-19च्या वॉर्डमध्ये काम करतात म्हणून. त्याच्याबाबत सरकार काय करतंय. आणि त्यानंतर दुधाचा मुद्दा तर आहेच. दुधाच्या मुद्द्याबाबत सरकारचा काहीच मोठा आणि मेजर स्टँड नाहीये. तो स्टँड सरकारने घ्यावा आणि लवकरात लवकर जे जे दूध उत्पादक आहेत त्यांच्यासाठी काम करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भिवासाहेब. भिवासाहेब तुमच्यानंतर आपण एक शेवटचं ऍक्च्युली शेवटचं एकच भाषण घेऊया आणि त्यानंतर आपण लंच साठी ब्रेक करूया. शेवटचा भाषण आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं. चालेल. सर शुड आई बिगिन? हाँ प्लीज प्लीज. हाँ तो सर पहले तो when the honorable leader of opposition said that why aren't you taking examination, sir, you need to understand that this situation is not one where I can force students to come together, sit in a congregation and give their examinations saying no, your future is more important, we don't care if you die. All right. So at this moment in time, for me, the lives of my students are much more important than their examinations. They can pass on their basis of their internal examination marks and the marks from their previous years, but they have to live to see that future built. If they do not live, then there's no point in actually giving that examination. Coming to Ma'am Mukta Tilak's observation, as Vinod Bhiva clearly said, ma'am, I do realize the MHCET process has been delayed, but we are planning to expedite it. But regarding the IITs and the other national universities, ma'am, as Maharashtra Chief Minister, I'm as powerless as you are, because that is controlled by the AICTE and the UGC, and that is something that do not come under my control. And whatever decision they take is something that I have to abide by. But I still am fighting for the rights of our final year students in the Supreme Court, so as to they do not have to give their exams in such a situation. Now coming to the point of the milk protest, sir, Mr. Vinod Bhiva, sir, I already told you in your question as well, and I will reiterate that fact that I am planning to include the private dairy workers into the scheme, so that all the excess milk that is left over with them, the government can buy and make use of it in further in other processes, so that they receive their requisite subsidies and the amount of money they were supposed to receive during the pandemic. All right, thank you. अनुप्रिया, जरा रेकॉर्डिंग थांबवशील का? सर हे 12 अजून 5 मिनिटापर्यंत चालणार होतं ना साहेब हे सत्र, कारण की आपण 12:30ला 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला सर. हो ते बरोबर आहे, 5 मिनिटाचा ब्रेक घेतला होता, पण हे सगळं डिले झालं नाही. बघा कालच्यासारखी परिस्थिती नाही आज. काल आपण थोडंसं डिले झालं, आज आपल्याला थोडंसं ना क्लोजिंगच्या आधी सगळं संपवायचं आहे. आणि जेवणानंतर फार मोठं म्हणजे आपल्याला जेवण डिले झाल्यानंतर मग पुढचं डिस्कशन डिले होणार. तुमचं मला वाटतं सोल्युशनची एक नोटीस माझ्याकडे येऊन पडलेली ऑलरेडी. तर 50 मिनिटांमधली आपली 20 मिनिटं पण झालेली नाही अजून भाषणांची. ठीक आहे, ते मुख्य आत्महत्येबद्दल आपण डिस्कशन करत होतो याबद्दल. त्यामुळे आता मला वाटतं आपण थांबावं, एक तासाचा ब्रेक घ्यावा
आणि त्यानंतर आपण चर्चा जी आपली पहिली सुरू होती 9:30 वाजताची ती चर्चा आपण रिझ्यूम करावी असं नाही मला मी म्हणतो ना. त्याच्यामुळे आपलं क्लोजिंग सेरेमनी आपण एकदम टाइम वरती थांबवू. म्हणजे आपल्यामुळे क्लोजिंग सेरेमनी थांबवली पाहिजे. न्यायमूर्ती मदन लोकूर येणार आहेत, कळलं का? त्यामुळे न्यायमूर्तींसमोर आपलं विधानसभा चालू आहे, न्यायमूर्ती